नमस्कार, मी ॲस्ट्रोस्मिता गिरी. आज आपण वास्तुशास्त्रातील 45 देवतापैकी एक देवता, कारण मागच्या वेळेस आपण शिखी या देवतेचं वर्णन ऐकलं. आता आपण पर्जन्य या देवतेचं वर्णन ऐकणार आहोत. आता पर्जन्य म्हणजे काय बरं? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पर्जन्य म्हणजे पाऊस जो पडतो त्याला आपण पर्जन्य म्हणतो. आणि पाऊस पाडणाऱ्या ढगांची देवता ही पर्जन्य आहे. वेदांमध्ये आकाशाचे दुसरे नाव हे पर्जन्य आहे. या ठिकाणी विश्वकर्मा प्रकाशमध्ये याचा एक श्लोक दिलेला आहे पहा. म्हणजे पर्जन्य पीतवर्ण महा इंद्रेती वै कथा, हे विश्वकर्मा प्रकाशमध्ये दिलेलं एक मंत्र आहे जो पर्जन्यासाठी आपण नेहमी वापरतो. म्हणजे जेव्हा पर्जन्य देवतेला प्रसन्न करून घ्यायचं असतं तेव्हा आपण या मंत्राचा वापर करतो. आता ढगांची ही देवता आहे म्हणल्यावर या ठिकाणी पाण्याशी संदर्भात सगळ्या प्रकारचं नियोजन करता येतं. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पाऊस जेव्हा जास्त पडतो तेव्हा ओला दुष्काळ होतो, आणि जेव्हा पाऊसच पडत नाही तेव्हा तो सुका दुष्काळ असतो. म्हणजे पर्जन्य देवता आपल्यावर कोपलेली आहे. या दोन्ही प्रकारामध्ये खूप पाऊस होणारा पण आणि कमी पाऊस किंवा अगदी पाऊस नसणारा पण, ह्या दोन्हींनाही पर्जन्य देवता असं आपण म्हणतो. आणि जेव्हा जेव्हा ती कोपते की जेव्हा जेव्हा ती ऊर्जा डिस्टर्ब होते त्यावेळेस अशासारखी संकटं आपल्या पृथ्वीवर येतात. आता ही देवता नेमकी किती डिग्रीवर आहे की ज्या ईशान्येपासून जर आपण उत्तरेला कंपास लावला तर 50 डिग्रीपासून 60 डिग्रीपर्यंत पर्जन्य ही देवता येते. कारण हे इतकं डिटेल्स का आपण पाहतोय? कारण आजकाल फ्लॅट संस्कृतीमध्ये कुठेही दरवाजा असू शकतो पहा. म्हणजे तो एका ठिकाणीच असेल अशातला भाग नाही आहे. म्हणजे आपल्याला पाहिजे तसा पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे किंवा ज्या पदामध्ये तो असणं आवश्यक आहे त्या पदामध्ये असेलच असं नाही. मग हा जर दरवाजा त्या पदामध्ये पर्जन्य पदामध्ये असेल तर तो डिस्टर्ब होतो. म्हणजे डिस्टर्ब होतो म्हणजे काय की ज्या वेळेस तिथली एनर्जी ही सगळ्यात जास्त क्रिएशन करणारी आहे. इथे जर दरवाजा असला तर जास्तीत जास्त त्या घरातल्या लोकांची शक्ती खर्च होते आणि खर्च जास्त होतो. त्याचप्रमाणे या घरामध्ये स्त्रिया आणि मुलींची संख्या ही जास्त प्रमाणामध्ये असते. स्त्रिया आणि मुलींची संख्या म्हणजे त्या घरात राहणाऱ्या लोकांना स्त्री संतती होते किंवा त्या घरामध्ये असणाऱ्या स्त्रिया या कर्तृत्ववान असतात, म्हणूनच त्यांचं वर्चस्व तिथे राहतं. म्हणजे या घरामध्ये जेव्हा स्त्रियांची संख्या जास्त असते त्यावेळेस त्या कर्तृत्ववान तर नक्कीच असतात, आणि आजकालच्या काळामध्ये ते असणं अत्यंत गरजेचं आहे पहा. मग आता इथे या ठिकाणी काय काय असायला पाहिजे की खिडक्या असायला पाहिजे, बैठकीची व्यवस्था असायला पाहिजे. त्याची पर्जन्य देवतेचा रंग हा पिवळा आहे. त्याची दिशा पूर्व आणि ईशान्य याच्यामध्ये येतं पहा. आणि ही क्रिएशनची दिशा आहे. म्हणजे नवीन नवीन सृजनशील कल्पना देणारी ही दिशा आहे. याचा रंग पर्जन्य देवतेचा रंग पिवळा आहे. याच्यासाठी धातू आपण म्हणजे ज्या वेळेस इथली ऊर्जा वाढवायची असते तेव्हा आपल्याला धातू हा सोनं वापरावा लागतो. इथे प्रस्थापित असणारा ग्रह हा राहू आहे आणि इथलं आकाश तत्व आहे. त्यामुळे ज्या वेळेस आपल्याला संतान प्राप्तीची गरज असते त्यावेळेस पितृगणांना संतुष्ट करणं अतिशय आवश्यक असतं. म्हणजे या घरात राहणाऱ्या लोकांना
कदाचित डॉक्टरांची मदत घेऊनच संतती प्राप्तीसाठी गरज लागते. आता याची ऊर्जा कशी आहे की ही ऊर्जा जी आहे बुद्धी प्रदान करणारी आहे. म्हणजे इथे जर दरवाजा असला तर बुद्धिमान लोक या घरामध्ये असतात. पण काही वेळा मानसिक रोगांची औषधं किंवा मानसिक इम्बॅलन्स झालेल्या लोकांसाठी तिथे होण्याची शक्यता असते. म्हणजे डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते किंवा मानसिक संतुलन ढळल्यावर जी औषधं घ्यावी लागतात ती औषधं इथे दरवाजा असला तर घ्यावी लागतात. इथल्या ऊर्जेमुळे जे आपण त्याच्यामध्ये जेव्हा वाढ किंवा कमतरता करायची असेल त्यावेळेस तिथे पूजन किंवा होम हवन करणं म्हणजे रोगासाठी कारक झालं की नाही. मग असे रोग दूर करण्यासाठी आपल्याला तिथे होम हवन करावं लागतं. मग त्या होम हवनासाठी जर समिधा काय घालायच्या, कमळगट्टा आणि नारळ आणि जी मोडाची धान्य असतात ना स्प्राउट्स, ती धान्य आपण, कारण इथे ऊर्जा आपल्याला वाढवायची आहे आणि संततीसाठी किंवा मानसिक आरोग्यासाठी आपण इथे होम हवन करतो. त्यावेळेस हे स्प्राउट्सची आहुती देणं हे गरजेचं असतं. त्याचप्रमाणे या भागामध्ये जर आपण गाय वासरूचं चित्र लावलं किंवा सुंदर आकाशाचं, कारण हे आकाश तत्व आहे, सुंदर आकाश तत्वामध्ये ढग असतात पहा, आणि ते ढग कसे आहेत, सुंदर आकर्षक दिसणारे, ते जर आपण सोनेरी फ्रेममध्ये इथे लावलं तर ही एक उत्तम रेमेडी होऊ शकते. आता शरीरामधलं पर्जन्य देवतेचं स्थान कुठे आहे, उजवा डोळा आणि लिव्हर, म्हणजे जे सगळ्यात आवश्यक असणाऱ्या शरीराच्या आपल्या अवयव आहेत त्याच्यावर या पर्जन्य देवतेची सत्ता असते. आता एखादा संकल्प करण्यासाठी किंवा आपली इच्छापूर्ती होण्यासाठी ही इच्छापूर्ती करण्याची क्षमता या देवतेमध्ये आहे. म्हणजे इथे दरवाजा एक वेळ चालतो, पण ती आपली इच्छापूर्ती होण्यासाठी तिथे आपल्याला उपाययोजना ही करणं आवश्यक असतं. मग अशा वेळेस काय करायचं, तर इथे आपल्याला ऊर्जा वाढवण्यासाठी गोल्ड मेटल घालता येतं. कारण आता पहा ढगाचं चित्र हे गोल्डन फ्रेममध्ये मी करायला सांगितले की ज्याच्यामुळे सोनेरी धातूचा रंग तिथे आपण स्थापित करतो. क्रिस्टलचे जे क्वार्ट्स असतात ते जमिनीमध्ये पुरले तर चालतात आणि त्याच्यासाठी तिथे फ्रेग्रन्स म्हणजे सुगंध, हा सुगंध आपण चंदनाचा किंवा कस्तुरीचा सुगंध तिथे घालू शकतो. आता त्याच्यामुळे आपली इच्छापूर्ती ही वाढते. आता इथे याचा परिणाम काय होईल की ध्यानधारणेची जागा स्त्रिया ज्या असतात त्या निर्भय होतात आणि त्यांच्या कर्तृत्वाला जास्तीत जास्त वाव मिळतो. आता इथे काय काय गोष्टी असल्या तर चालू शकतात, बेडरूम असली तर चालू शकते, तिथे शांत झोप येते पहा. त्याचप्रमाणे दरवाजा असल्यामुळे इथे स्त्रियांचं वर्चस्व हे कायमच राहणार आहे. इथे किचन मात्र अजिबात नको की ज्याच्यामुळे तिथे जर स्वयंपाक केला तर विरक्ती किंवा निराशा येण्याची, म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये जर स्वयंपाक करायचं असेल एकच वेळा, कारण ऊर्जा नंतर तिथे जास्त वाढणार आहे, म्हणून एकच वेळेला जर तिथे सकाळची ही पहाटेच्या नंतरची सकाळी 8 वाजेपर्यंतची वेळ ही स्वयंपाकासाठी तिथे उत्तम आहे. त्याचप्रमाणे त्या देवतेंना होम हवन करताना जर नैवेद्य दाखवायचा झाला तर तो कशाचा दाखवता येतो, तूप, गाईचं तूप, भात आणि तूप आणि गूळ याचा नैवेद्य आपण तिथे दाखवू शकतो. आणि ज्या वेळेस
त्या बागामध्ये आपण होम हवन करतो तेव्हा त्या बागाची ऊर्जाही वाढते आणि मग तिथे संततीला त्रास होत नाही. आता इथे काय काय असू नये, तिथे किचन नको. कारण आपण काय म्हटलं की फक्त एक वेळ सकाळची आपल्याकडे 2-2, 3-3 वेळा सकाळी नाश्ता होतो, दुपारी जेवण होतं, रात्रीचं जेवण होतं. मग अशा वेळेत तिथे जर किचन असेल तर तिथे बनवलेल्या स्वयंपाकामुळे ते रोज ग्रहण केल्यामुळे विरक्ती आणि निराशा येऊ शकते की ज्याच्यामुळे डोक्याचे आजार होऊ शकतात, स्वतःचा बॅलन्स जाऊ शकतो. म्हणून इथे किचन शक्यतो नको. त्याचप्रमाणे टॉयलेटही नको, कारण टॉयलेटमुळे इथली वायू आणि आकाशतत्व हे डिस्टर्ब होऊन जातं की त्याच्यामुळे आपल्या कामामध्ये, त्या घरात राहणाऱ्या लोकांच्या कामामध्ये जास्तीत जास्त दिरंगाई होते. त्यांची कुठलीही कामं उशिराने होतात पहा. मग आता इथे काय काय असायला पाहिजे, तर ऑफिसचं चेंबर, कारण इथे इच्छापूर्ती असते पहा. आपण जेवढं काम करू तेवढ्या आपल्या इच्छा पूर्ण होतात पहा. म्हणून ऑफिसची चेंबर, पूजास्थान की ज्याच्यामुळे आपण देवघर तिथे ठेवू शकू आणि ध्यानधारणा आणि मेडिटेशन करू शकू. त्याचप्रमाणे अंडरग्राऊंड वॉटर टँक, कारण पर्जन्य ही देवता आहे. म्हणजे अंडरग्राऊंड वॉटर टँक चालतो किंवा बोअरवेल चालते आणि म्हणजे तिथे थंडावा सतत राहील अशा प्रकारची ऊर्जा पाहिजे. त्याचप्रकारे कॉन्फरन्स हॉल असल्यामुळे क्रिएटिव्हिटी वाढते. एकमेकांच्या विचारांमध्ये एकवाक्यता निर्माण करण्यासाठी आपण कॉन्फरन्स रूममध्ये कॉन्फरन्स बोलवतो पहा. म्हणजे जे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी इतरांचे सगळ्यांचे विचार ऐकून घेण्यासाठी या कॉन्फरन्स रूमचा आपल्याला उपयोग होतो. म्हणून या सगळ्या गोष्टी इथे चालतात. या देवतेसाठी आपण प्रार्थना करताना सोप्या प्रमाणामध्ये जर केलं तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. तर आता पुढच्या वेळेत आपण असंच आणखीन एक पद घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत इथे मी थांबते. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईबही करा आणि हीच माहिती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचवायची असेल तर जरूर शेअर करा की ज्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती जाईल. आणि याच्यामध्ये जर काही तुम्हाला शंका असतील तर जरूर विचारा, त्या शंकांचं निरसन केलं जाईल. धन्यवाद.